हिंदूच आहेत. उत्तर भारतात पण हिंदू धर्मीयच होते आणि आजही बहुसंख्य हिंदूच आहेत. परंतु दोन्ही हिंदू असताना दोन्ही हिंदूंच्या चालीरीतींमध्ये देवांच्या गोष्टींमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात फरक आहे. साधं हिंदू धर्मामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे की टिळा लावणं आवश्यक असतं, पण तो टिळा लावायच्या पद्धतीमध्ये सुद्धा भेदाभेद खूप चालतात. कुणी कसा टिळा लावायचा. तुम्ही दाक्षिणात्य मंदिरात गेलात तर त्यांचे जे काही टिळे असतात ते टिळे नाही, मोठमोठं काहीतरी असतं. बराच मोठा भेद या ठिकाणी दिसतो. तर ह्या सगळ्यासाठी ते म्हणतात की आर्य लोक होते ते उत्तर भारतात स्थिरावले. दक्षिण भारत जो होता सगळा त्या दक्षिण भारतामध्ये हे द्रविड लोक राहिले. परंतु जेव्हा गंगेच्या खोऱ्यात ही मंडळी आली, आर्य मंडळी, तोपर्यंत त्यांची श्रमविभागणी करून झाली होती. त्यांच्यामध्ये 3 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. गंगेच्या खोऱ्यात आल्यावर त्यांनी हे जे सगळे लोक होते ज्यांना युद्धात जिंकलं त्यांना 4था वर्ण शूद्र असा दिला आणि आपल्या समाजामध्ये जोडून घेतलं. हे मी म्हणत नाही, हे काही तज्ज्ञ मंडळी जी आहेत किंवा जे इतिहासाचा अभ्यास करणार आहेत ते अशा काही गोष्टी या प्रस्तुत करतात. ही साधारणतः ही आर्य आक्रमणाचा सिद्धांत, ही थिअरी या ठिकाणी आहे. आता सपोर्टिंग गोष्टी तर त्याच्यामध्ये बघितलं आपण की दक्षिण भारताची संस्कृती उत्तर भारताची संस्कृती भिन्न आहे. भाषामध्ये पण बराच वेगवेगळा प्रकार येतो. उत्तर भारतीय भाषांना सरसकट आता म्हटलं जातं इंडो युरोपियन लँग्वेजेस किंवा इंडो युरोपियन लिंग्विस्टिक फॅमिली. भारतीय आणि युरोपीय भाषांची एकच अशी कुटुंब आहे, त्यातली ही भाषा आहे वगैरे वगैरे बरंच काही म्हटलं जातं. ह्यानंतर आपल्या लक्षात येईल की मंदिरांच्या शैली दक्षिण भारतातल्या वेगळ्या आहेत, उत्तर भारतातल्या वेगळ्या आहेत. दोघेही मंदिरच आहेत. बऱ्याच अंतर्गत गोष्टी सारख्या आहेत, सभामंडप, गर्भगृह, अधिष्ठान, या सगळ्या गोष्टी आहेत. पण शिखराची रचना जी असते ती वेगवेगळी असते किंवा अशा काही गोष्टी ह्या आपल्याला दिसते. तर हा एक प्रमुख भेद का झाला तर आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा त्यासाठी उत्तर देतो. भारतीय लोकांना हा सिद्धांत पटला का, त्याचं उत्तर आहे त्या काळी जे भारतीय विद्वान होते त्यापैकी काही जणांना हा सिद्धांत पटलेला आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर लोकमान्य टिळक त्यांनी जर चक्क ग्रंथ लिहिलेला आहे आर्टिक होम इन वेदांस. हे लोकमान्य टिळक म्हणजे गणितातले तज्ज्ञ. माझा शत्रू क्रमांक 1 म्हणजे गणित. हे गणितातले लोक काय काय करतात, गणित एक्सपर्ट जे असतात ते, आणि त्यातून तो पंचांग म्हणून काहीतरी एक प्रकार, अतिशय काटेकोर ही मोजमाप आहेत आकाशाची. पण ते सिद्धांत कळायला त्या लेवलला जावं लागतं. ते येरागवाळ्याचं काम नाही. लोकमान्य टिळक हे असे एक्सपर्ट होते. त्यांनी वेदातल्या ज्या काही स्थिती वर्णन केलेल्या आहेत त्यांचा अभ्यास केला. वेदांमध्ये येणारे नक्षत्र, ग्रह वगैरे यांचे जे उल्लेख आहेत त्या उल्लेखावर आधारित त्यांनी असा सिद्धांत मांडला की आर्य हे आर्टिक प्रदेश म्हणजे 66.5 जे आपला लॅटिट्यूड आहे त्याच्यावरून कुठून तरी ते आलेले असले पाहिजेत. कारण त्याच्यात 6 महिने दिवस, 6 महिने रात्र वगैरे असे पण उल्लेख वेदांमध्ये मिळतात. आणि मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर लोकमान्यांसारख्या विद्वानांचं मत आहे की आर्य हे बाहेरूनच आले, परंतु ते कॉकेशसमधून नाही आले. आता एक गंमत बघा, हा हिंदूकुश पर्वत आहे. भारतावर जे आक्रमक आलेले आहेत ते सगळे इकडून इकडून कुठून तरी आलेले आहेत. पण आपल्याला काय वाटतं ते बाहेर अफगाणिस्तान येत आहे. तर त्यामुळं आपल्याला वाटतं हे अफगाणिस्तानातून आक्रमक येत आहे. प्रत्यक्ष आक्रमक येताना वाटेत अफगाणिस्तान हा प्रदेश लागतो. तर तसं कॉकेशस पर्वत लागला असणं त्यांना, ते त्या ठिकाणी काही काळ स्थिरावले असणं आणि नंतर पुढं आले असणं हे शक्य आहे असं लोकमान्य टिळकांच्या एकंदर विवेचनावरून वाटतं. विशेषतः ते मंडालेच्या तुरुंगात जेव्हा 6 वर्ष राहिले होते त्यावेळेला त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे आर्टिक होम इन वेदांस. भारतातल्या त्यावेळच्या बऱ्याचशा विद्वानांनी हा सिद्धांत मानलाय. ब्रिटिश शासनाने तर हा सिद्धांत उचललाच, कारण त्यांच्या ते पथ्यावर पडणार होतं की जर आम्ही बाहेरून आलेलो म्हणून परत जा म्हणता तर तुम्ही पण बाहेरून आलेले आहात. आणि संभाव्यता भावी काळात भारतामध्ये भांडाभांडे लावून द्यायलाही हा सिद्धांत चांगला, आणि म्हणून भारतामध्ये हा सिद्धांत त्यावेळेला स्वीकारला गेला. यानंतरच्या कालखंडात सुद्धा आपली जी मानसिकता आहे ही प्रामुख्याने दास्यत्वाची मानसिकता राहिलेली.
म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा गोरे लोक म्हणतात तेव्हा ती स्टँडर्ड, गोरे म्हणजे युरोपियन लोक किंवा अमेरिकन लोक जेव्हा म्हणतात त्यावेळेला ती स्टँडर्ड, आणि आपण जर काही म्हटलं तर ती तेवढीशी स्टँडर्ड नाही. हा असा काहीतरी प्रकार हा आपल्याला मानायची पद्धत आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये जर बघितलं तर कित्येक वर्ष, भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष आपले जे कोच असायचे ते परदेशीच असायचे. भारतात एक एक ग्रेट माणसं निर्माण झालेली आहेत क्रिकेटमध्ये, पण तरी कोच म्हणून जे काही आम्ही घेतो ते परदेशी असतं. गंमत म्हणजे भारतीय माणसं ही दुसऱ्या देशांमध्ये जाऊन कोच म्हणून काम करतात आणि आपण मात्र विशिष्टच लोकांना कोच म्हणून नियुक्त करतो. तर ही जी मानसिकता आहे, याप्रमाणे मॅक्स मुल्लर म्हणतो म्हणजे बरोबर आहे, ब्रिटिश म्हणतात म्हणजे बरोबर आहे, आणि सगळ्यात शेवटी जे तुम्ही शाळेत असताना शिकत असता ते आपल्या मनावर पक्क बिंबलं जातं. आणि त्याप्रमाणे आपण गृहीतच धरून चाललेलो आहोत की हे आर्य आक्रमण झालेलं आहे. आता काही जण मोहेंजोदाडो हडप्पा इथल्या हाडांचा पुरावा देतात. ते म्हणतात की इथं काही अंत्यसंस्कार केलेले, फ्युनरल प्रॉपर अंत्यसंस्कार केलेले असे काही सांगाडे इथे सापडले. खरं तर मोहेंजोदाडो आणि हडप्पा हे आजच्या पाकिस्तानात येतात. त्यापैकी मोहेंजोदाडो हे आजच्या सिंध प्रांतात आहे, तर हडप्पा हे आजच्या पंजाब म्हणजे पाकिस्तानच्या पंजाबामध्ये आहे. तर जर आजचे लोक हे तेव्हाच असतील तर ह्या लोकांबरोबर ते लोक सारखे मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे जे सांगाडे मिळालेले आहेत ते सांगाडे हे आजच्या लोकांच्या सांगाड्यासारखेच असले पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये तिथे जे सांगाडे मिळाले त्यातले काही सांगाडे हे आजच्या दक्षिण भारतीय विशेषतः तमिळ वंशाशी मिळते जुळते आहेत, आणि बरेचसे सांगाडे हे मंगोल वंशाशी मिळते जुळते जे अंत्यसंस्कार केलेले आहेत ते. तर हा एक मोठा पुरावा, म्हणजे त्यावेळेला जे तिथं राहणारे होते मोहेंजोदाडो हडप्पा करणारे लोक आणि आज तिथं राहणारे लोक हे वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी म्हणून तो एक मोठा पुरावा म्हणून दिला जातो. आणि ऋग्वेदात जी काही वर्णनं येतात त्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थित मानलं जातं. तर असे काही सपोर्टिव्ह पॉईंट्स आहेत, तसे बरेच आहेत, पण मग आपल्याला व्याख्यान इतकंही सविस्तर करायचं नाही. पण तुम्हाला जर काही असे सपोर्टिव्ह पॉईंट मिळत असतील तर हे सपोर्टिव्ह पॉईंट्स हे तुम्ही नक्की इथं या व्याख्यानाच्या खालती जो कॉमेंट बॉक्स असतो टिप्पणी लिहा, मराठीत जर वाचत असाल तर टिप्पणी लिहा म्हणून, इथे इंग्लिशमध्ये कमेंट बॉक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे काही पुरावे माहिती आहेत हे सगळे तुम्ही इथं लिहावेत अशी अपेक्षा. आता हा जो आर्य आक्रमणाचा सिद्धांत आहे तर ह्याला क्रिटिसाइज म्हणजे हा सिद्धांत खोडून काढायचा पण प्रयत्न हा बऱ्याच जणांनी केलेला आहे. त्यापैकी पहिल्या माणसाचं नाव सांगितल्यावर कधीतरी धक्का बसेल अशी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतः मॅक्स मुल्लरच आहे. ज्यांनी सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये तो अपरिपक्व होता त्यावेळेला, तो म्हणजे मॅक्स मुल्लर. आणि ज्यावेळेला त्यांनी सगळा अभ्यास केला त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की आपण मांडलेला सिद्धांत हा चुकीचा आहे. त्यांनी परत एकदा नव्याने सिद्धांत मांडायचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिशांनी पहिलाच सिद्धांत दामटून पुढं नेलेला. आता आपण बघूया की आपल्या वाङ्मयामध्ये आर्य हा जो शब्द येतो तो कसा आहे. तर उदाहरणार्थ भगवान गौतम बुद्धांनी जो काही बौद्ध संप्रदायासाठी मार्गदर्शक तत्व म्हणून जो काही भाग सांगितला आहे त्यात दिलेला आहे 4 आर्य सत्य. आता इथे जेव्हा 4 आर्य सत्य हा शब्द येतो तेव्हा आम्ही त्याचं इंग्लिश भाषांतर काय करतो तर 4 नोबेल ट्रूथ, म्हणजे इथं मी आर्य हा शब्द नोबेल या अर्थाने ट्रान्सलेट केलेला आहे. आता गंमत बघा, भगवान बुद्धांना हा वंशवाचक शब्द घालायची गरज काय होती, आणि घालायचाच असता तर भगवान बुद्धांचा वंश हा आर्य नाहीये, तो शक आहे. कारण त्यांचा उल्लेख केला जातो शाक्य मुनी, कपिलवास्तू म्हणजे नेपाळची त्यावेळची जी जागा आहे ते त्या राजवटीची, तर त्याचं शाक्य म्हणून महाजनपद हे वर्णन केलं जातं.